नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजची एक जबरदस्त टेक न्यूज. तर यूकेमधून एक मोठी बातमी आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या फिनटेक कंपनी रेव्होल्यूटला त्यांच्या होम कंट्रीमध्ये रिअल बँक बनण्याच्या मिशनमध्ये पुन्हा एकदा थोडा ब्रेक लागलाय. म्हणजे त्यांचं फुल बँकिंग लायसन्स सध्या होल्डवर ठेवलंय. आता तुम्ही म्हणाल असं का? तर सीन असा आहे की रेव्होल्यूट खूपच फास्ट ग्लोबल एक्सपान्शन करताय. म्हणजे यूके सोडून जगभरात धुमाकूळ घालताय. पण तिथेच यूकेची सेंट्रल बँक म्हणजे बँक ऑफ इंग्लंड थोडी काळजीत आहे, वरीड. त्यांना वाटतंय की रेव्होल्यूटचा हा जो वेग आहे ना इंटरनॅशनल ग्रोथचा, त्या स्पीडने त्यांची रिस्क मॅनेजमेंट सिस्टम मेंटेन होईल का? क्वेश्चन मार्क. म्हणजे विचार करा, कंपनी लाखांमध्ये नाही करोडोंमध्ये कस्टमर्स वाढवतीये, जगभरात ऑपरेशन्स पसरवतीये, आणि त्यात रिस्क मॅनेजमेंटमध्ये जरा जरी चूक झाली तर गडबड होऊ शकते ना. प्रिसाइजली. त्यामुळे बँक ऑफ इंग्लंडने स्पष्ट सांगितलंय की आधी तुमची रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॉंग करा, ग्लोबल ग्रोथला मॅच होईल अशी बनवा, मगच आम्ही लायसन्सचा विचार करू. यूकेमधलं त्यांचं लायसन्स तर 1.5 वर्षापूर्वीच मिळालं होतं, पण ते अजून मोबिलायझेशन स्टेजमध्ये अडकलंय. हा स्टेज नॉर्मली 12 महिन्यांचा असतो, पण रेव्होल्यूटसाठी हा टाइम किलर ठरतोय. टाइम किलर. या लायसन्सचं काय महत्त्व आहे? तर फुल बँकिंग लायसन्स मिळालं की रेव्होल्यूट यूकेमध्ये थेट कर्ज म्हणजे लेंडिंग देऊ शकतं आणि 50,000 पेक्षा जास्त कस्टमर डिपॉझिट्स पण ठेवू शकतं. एकंदरीत अजून पॉवरफुल प्लेयर म्हणू शकतो तिथे. रेव्होल्यूटचे यूकेमध्ये 12 मिलियन म्हणजे 1,20,00,000 कस्टमर्स आहेत आणि वर्ल्ड वाईड तर 65 मिलियन. माइंड ब्लोईंग. विचार करा, रिसेंटली इंडियामध्ये तर लॉन्च झालाय. अपकमिंग 2026 मध्ये कोलंबिया, मग मेक्सिको, अर्जेंटिना आणि आफ्रिकेत साऊथ आफ्रिका. म्हणजे प्लॅन्स तर एकदम गॅलॅक्टिक आहेत. बाय 2030 पर्यंत 30 पेक्षा जास्त नवीन मार्केट्समध्ये जायचंय आणि 2027 पर्यंत 100 मिलियन कस्टमर्सचा टार्गेट आहे. वाव. वेल, रेव्होल्यूटच्या प्रवक्त्याने सांगितलं की आम्ही मोबिलायझेशनच्या फायनल स्टेजमध्ये आहोत आणि PRA सोबत मिळून काम करतोय. हा एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि गडबड करण्यापेक्षा परफेक्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे. रिलॅक्स्ड. म्हणजे काम चालू आहे, थोडा वेळ लागेल. आणि या सगळ्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे 2024 मध्ये रेव्होल्यूटने तब्बल $1 बिलियन नेट प्रॉफिट कमावलाय आणि रेव्हेन्यू पण 72% वाढून $4 बिलियन झालाय. शिवाय त्यांनी नुकताच रेव्होल्यूट एक्स नावाचा क्रिप्टो एक्सचेंज पण लॉन्च केलाय. म्हणजे बिझनेस तर रॉकेट स्पीडने चाललाय. तर रेव्होल्यूटला त्यांचं यूके बँकिंग लायसन्स कधी मिळतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल. बने रहा टेक तडका 24/7 सोबत. अजून बऱ्याच क्रेझी टेक न्यूज येणार आहेत. तोपर्यंत काळजी घ्या आणि टेक अपडेटेड रहा. बाय बाय.